नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही माही आपली ऑकला गेलेली असते, म्हणून आता नैना आणि सीमा तर खूप टेन्शनमध्ये येतात. जेव्हा माही चिखलाने भरून घरी येते आणि फ्रेश होते तर आता नैना म्हणते की नशीब तू कुठे पळून गेली नाही, आम्हाला तर असं वाटलं होतं की पळून गेली की काय. तेव्हा आता माही म्हणते की खरंच मी पळून गेले असते तर मग काय. त्यावर आता सीमा म्हणते की नाही बाळा, नशीब असं काही बोलायचं नाही आणि यापुढे तू असं काही बोलायचं नाही आणि जायचं सुद्धा नाही. आणि प्रेमाने ती माहीचे दोन्ही गाल आपल्या हाताने धरते आणि तिचा मस्त असा किस घेते. एक आई आपल्या मुलीला जसं वागवते तसं ती प्रेमाने माहीला समजावते. माही तर अगदी खूप खुश होते आणि म्हणते की खरंच सो स्वीट. तर लगेच सीमा म्हणते हो का, तर लगेच ती माही म्हणते की हो ना, ही फिलिंग्स खरंच मला खूप आवडलं. या अगोदर कधीही मला असं कोणी नाही केलेलं, खरंच मला इतकं आवडलं. असं प्रेम कधीही मला कोणी केलं नाही. म्हणजे मला असं सांगायचं की मी कोणाला नाही आवडत म्हणून कोणी माझ्याबरोबर असं नाही वागत. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं असं बोलायचं नाही बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. अगं मी आहे, नैना आहे, आम्हाला आवडतेस तू. नैना जा बरं औषध घेऊन ये तिच्या हातासाठी. तर नैना म्हणते की हो हो आणते. तेव्हा नैना लगेच आतमध्ये औषध आणायला जाते, मलमपट्टी वगैरे करायची असते. तर आता माही म्हणते की आंटी अगं मी ठीक आहे. त्यावर आता सीमा म्हणते की नाही तू शांत बसायचं, मी आहे ना, मी लावून देते तुला औषध. म्हणून आता ती अगदी प्रेमाने परत माहीला जवळ घेते. तर माहीला इतका आनंद होतो की इतकं प्रेम आजपर्यंत तिला तिच्या आईने तर कधीही दिलेलं नसतं. अगदी प्रेमाने ती सीमाकडे पाहत असते आणि नैना ती पट्टी वगैरे मलम औषध घेऊन आल्यानंतर सीमाकडे देते आणि सीमा ही तिला म्हणते की हात दे बरं इकडं. तेव्हा माही आपला हात पुढे करते आणि सीमा अगदी प्रेमाने फुंकर मानत त्यावर मलमपट्टी करत असते. तर माहीला खूप छान वाटतं. तेव्हा आता माही खुश म्हणते की आंटी तुम्ही प्रत्येकासाठी हे करतं का, म्हणजे तुम्हाला हे कसं जमतं हो. तेव्हा आता लगेच सीमा म्हणत असते की अगं ज्यांना याची गरज असते, मोठ्या माणसांना वगैरे सर्वांसाठी मी असं करून देत असते, ज्यांना कोणाला लागेन त्यांच्यासाठी. लहान मुलांसाठी करते की ज्यांना स्वतःचं काही करता येत नाही, म्हणून माहीच्या एक अशी म्हणजे लाडात डोक्यात मारते. सगळ्यांसाठी करते मी काळजीनं मायेनं. त्यावर आता माही म्हणते की वाव खरंच, पण मला असं पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी करतंय, मला असं कोणीच काही केलेलं नाही. त्यावर आता सीमा विचारते की अगं तुझ्या आईनं केलं असेल ना सर्वांसाठी. तेव्हा माही म्हणते की माझी तर मम्माच नाही, मी फक्त अलोन म्हणजे एकटीच आहे. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अगं तू असं नको ना सतत काहीतरी बोलत राहू, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. मग आता मला खरं खरं सांग की खोटं काही बोलू नकोस. ती अगोदर तू कुठे होती, तू कुठून आलीस, तुझं खरं नाव काय. अगं तुझ्याकडे फोन सुद्धा नाही, फोन तर असेल ना तुझ्याकडे. तेव्हा माही म्हणते की फोन आहे पण नंबर नाही. त्यावर आता सीमा विचारते की अगं म्हणजे तुझ्याकडे फोनच नाही. तर माही म्हणते की नाही, फोन आहे पण कॉलिंग बंद आहे. तेव्हा सीमा म्हणते की असं का केलं असेल तू, आज जर फोन असता तर आम्ही तुला कॉल करू शकलो असतो. अगं तू तुझा फोन काय कसा बंद करू ठेवू शकते ग. तेव्हा आता थोडीशी माही ओरडते, तुम्ही किती प्रश्न असे विचारतात, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती हवी आहे ना, ठीक आहे मी देईल, कारण तुम्ही मला आवडलात, तुम्ही माझी केअर करतात, तुम्ही मला आवडलात, कारण तुम्ही मला खायला जसं मला आवडेल तसं फूड देतात आणि नैनाने तर मला कपडे सुद्धा दिलेत. त्यामुळे ओके मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगेल, परंतु सगळं काही एकदम नाही सांगणार, रोज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत जाईल. तेव्हा आता सीमा हात जोडते आणि नशीब आपलं, सांग बाई काहीतरी सांग, खरं खरं काही स्वतःबद्दल. चल मग तुझं नाव सांग बरं काय आहे. तर आता माही खुशून म्हणते की माही, माझं नाव माही आहे. तेव्हा आता नैना म्हणते की माही. तर लगेच माही म्हणते की आता पुढचा प्रश्न विचारू नका, मी नाही सांगणार. त्यावर तर नैना तिच्याकडे बघत म्हणते की काकू अहो खरंच ही लहान आहे. तेव्हा नैना लगेच माहीला म्हणते की मला सांग की तुला फोन लागतो का, माझ्याकडे एक असा एक्स्ट्रा फोन आहे. त्यावर माही म्हणते की हो. आणि नैना हे बघ मला एक गोष्ट सांग, त्यात मी गेम वगैरे डाउनलोड केले तर चालतील ना तुला. त्यावर आता नैना म्हणते की चालणार आहे आणि पुढचे काही दिवस तू माझा नंबर वापर, नंतर देते मी तुला. त्यावर आता माही खुशून म्हणते की नाहीस. तेव्हा आता माही म्हणते की माझ्या अंगावर इतकं काही हे चिखल वगैरे झालेलं आहे, जरा मी फ्रेश होऊन येते. आणि लगेच माही आतमध्ये जाते. तर आता सीमा म्हणते की अवघड आहे बाई, पात्र आहे एकदम पात्र. परंतु आता नैना म्हणते की काकू अहो या पात्राला मात्र रमा बनवणं खरंच खूप अवघड आहे. त्यावर सीमा म्हणते की हो खरं आहे नैना तुझं, पण अक्षयसाठी आपल्याला हे सर्व करावेच लागेल. त्यानंतर आता अक्षय हा रमाचा फोटो घेऊन इकडे तिकडे हिंडत असतो आणि इकडे तिकडे प्रत्येक लोकांना विचारत असतो की अहो दादा, हो काका, या मॅडमला कोणी बघितलं का, आणि रमाचा तो फोटो दाखवतो.
तेव्हा कोणीही नाही म्हणत नाही, आम्ही नाही बघितलं. अक्षय प्रत्येकाला फोटो दाखवत फिरत असतो आणि एका फुगेवाल्याजवळ येतो. तेव्हा त्या फुगेवाल्याला तो फोटो दाखवतो आणि ह्या मॅडमला तुम्ही बघितलं का असे विचारतो, परंतु तो फुगेवाला नाही म्हणतो. तेव्हा अक्षय त्याच्याकडून काही फुगे घेतो आणि त्याला आता ते फुगे हातात घेतल्यानंतर रमाबरोबरचे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासूनचे सर्व क्षण अगदी अक्षयला आठवतात. रमा त्याची किती काळजी घेत होती, तो कितीही रमाशी अगदी वाईट वागला अगोदर लग्न झाल्यानंतर, परंतु नंतर तो रमाच्या किती प्रेमात पडला आणि रमाने सुद्धा त्याची किती काळजी घेतली. हे सर्व त्यांचे एकमेकांसोबतचे प्रेमाचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्याचे डोळे अगदी भरून येतात. आणि जेव्हा ते फिरायला गेले होते तर तेथे कोल्हापुरी चपला तिने अक्षयसाठी घेतलेल्या असतात. अक्षय जेव्हा पायात त्या चपला घालतो आणि ह्या चपला आता जेव्हा माझा नवरा रुबाबात पायात फिरून फिरेल ना, तेव्हा आता त्याचा रुबाब दिसेल की अगदी ऐटीत. आणि रमाच्या मांडीवर डोकं ठेवून तो रमाला म्हटलेला असतो की अशीच कायम तू माझ्या सोबत राहा, तू कधीही मला सोडून जाऊ नको. तेव्हा रमा सुद्धा म्हणलेले असते की तुम्ही माझे हिरो आहात, काही झालं तरी मी तुमच्या कायम सोबत असेल. आणि जेव्हा आता ते बाहेर फिरायला आलेले असतात अगदी एकांत मिळण्यासाठी, तेव्हापर्यंतचे अक्षयला सर्व काही क्षण आठवतात. शेवटच्या वेळेस रमा त्याला म्हणलेले असते की खरंच मला असं काहीतरी होईल, असं दडदडतंय, काहीतरी असं वेगळं वाटतंय, भीती वाटते. आयुष्यभर तुम्ही मला घट्ट पकडून ठेवताल ना, मी तुम्हाला एक विचारू की तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना. तेव्हा अक्षय म्हणलेला असतो की अगदी मृत्यूने जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा आपण वेगळं नाही होऊ शकत. आणि तेव्हा मात्र आता जेव्हा अक्षय तिच्यासाठी भेटायला आलेला असतो आणि गाडीने तिला अक्षय समोर उडून दिलेलं असतं, तर ते सर्व डोळ्यासमोर येऊन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि अक्षयला आता प्रत्येक आठवण होऊन अगदी रमाही तिचा ॲक्सिडेंट माझ्यामुळेच झाला असं त्याला वाटतं आणि त्याचे डोळे अगदी रमाच्या आठवणीने खळखळून भरून वाहत असतात की काय करू, कुठे माझ्या रमाला शोधू, अशी त्याची आज अवस्था होते आणि तो खूप असा रडत असतो. त्यानंतर आता ही इकडे माही नयनाचे काही ड्रेस घालते, तिची ज्वेलरी सुद्धा घालते आणि बाहेर येते आणि आता बघा म्हणून आयटी तशी उभा राहते. तेव्हा नयना आणि सीमा तर तिच्याकडे बघूनच उभ्या असतात. तर लगेच माही म्हणते की हे बघ कसं वाटतं. तेव्हा सीमा ही तिच्याकडे खुशून बघतच असते. तर लगेच नयनाला माही विचारत असते की मी 1-2 ड्रेस असे काढून ठेवलेले आहेत माझ्यासाठी. नयना म्हणते की हो 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 आणि दोघी खुश होतात. तर माही लगेच अगदी निघून जाते. तेव्हा आता लगेच सीमा ही घाईने नयनाला म्हणते की लवकर आपल्याला ह्या माहीला रमा बनवायचं. त्यावर आता नयना म्हणते की का कसं बनते. तर सीमा म्हणते की अगं ती रमासारखी तर दिसते. त्यावर नयना म्हणते की दिसते पण बाकी. तेव्हा सीमा म्हणते की अगं बाकी ती शिकेल, हळूहळू ती सर्व काही शिकेल आणि जर आपल्याला अक्षयला बरं करायचं असेल तर हिला मात्र रमा बनवावीच लागेल. आणि तेवढ्यात माही आपल्यासाठी मस्त अशी खिचडीची प्लेट घेऊन येते आणि साबुदाण्याची खिचडी मस्त अशी ताव मारून खात असते. तेव्हा आता माही एक घास घेते आणि वाव असं ती बरंच काही इंग्लिशमध्ये फडफड फडफड बोलून जाते. तेव्हा सीमा म्हणते की काय ग काय बोलतेस ही. तेव्हा आता नयना म्हणते की मी आज साबुदाण्याची खिचडी बनवली आणि ती खातेस. तेव्हा आता ही खात असते आणि मोबाईलमध्ये सुद्धा पाहत असते. तेव्हात नयना ही तिच्या जवळ येते आणि सीमा सुद्धा उठते आणि दोघी थोडंसं असा जवळ तिच्या येतात. तर नयना ही म्हणते की माही आणि रमामध्ये खूप असं अंतर आहे हो काकू, हिला मात्र रमा बनवणं खूप अवघड आहे. त्यावर सीमा म्हणते की हो हो पण आपल्याकडे काही असं पर्याय तर नाही, अवघड आहे पण अशक्य नाही. काही झालं तरी हिला रमा बनवायचेच अक्षयसाठी असं त्या ठरवतात. त्यानंतर मात्र आता इकडे शशिकांत किचनमध्ये अगोदर सीमाला खूप आवाज देत असतो आणि सीमा काही आवाज देत नाही, परंतु शशिकांत खुद्द स्वतः चहा करतो आणि चहा घेत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे मधुमती आजी येते. मधुमती आजी म्हणते काय रे शशिकांत तू कशाला चहा बनवतो. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मी सीमासाठी चहा बनवतोय. तेव्हा आता मधुमती आजी म्हणते की काय रे तू तर आपल्या बायकोसाठी सर्व काही करतो, जीव ओवाळून टाकतो, पण तुझी बायको आहे का घरामध्ये, गेली ती बाहेर. तर शशिकांत म्हणतो की बाहेर गेली कुठे. तर मधुमती आजी म्हणते की अरे ती सकाळी सकाळी बाहेर गेली, तिने पळ काढला आणि कुठे गेली काय माहिती, जा बरं जाऊन शोधून आण तिला. बाईच्या जातीने कशाला बाहेर जायला पाहिजे, त्यामुळे जरा लगाम घाल तुझ्या बायकोला. त्यावर आता शशिकांत म्हणतो की काकू अगं आतापर्यंत लगामच घातला होता, सगळ्यात मोठी चूक आहे ती माझी. आणि काकू अगं जाऊन दे तिला बाहेर, जरा मोकळा
श्वास घेऊन दे, आतापर्यंत मी तिच्यावर खूप असा अन्यायच केला, त्यामुळे आता मात्र तिच्या मनासारखं थोडंसं तिला जगून दे। त्यावर आता मधुमती आजी म्हणते की हो हो, तुम्ही तर आतापर्यंत हेच केले, असं वागूनच तुम्ही वाटोळं करून घेतलं। अरे घरच्या बाईने जर उमरा ओलांडला तर घर कोसळलंच असं समजा। त्यावर आता शशिकांत हसून म्हणतो की काकू, अगं हे सगळे जुने विचार झाले, आजकाल कोण हे सर्व मानतं? अगं बायकोचं काय घेऊन बसली, आणि तिला सुद्धा वाटतं ना, ती सुद्धा एक माणूसच आहे ना, की बाहेर जावं, जरा बाहेरच्या हवेत फिरावं, मग जाऊन दे ना जरा। तर लगेच मधुमती आजी म्हणत असते की आदे जर उद्या इब्रत गेली, वंगाळ काही घडलं मग याला काही अर्थ आहे का? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अच्छा, म्हणजे काकू, अगं जेव्हा पुरुष बाहेर जातो, मज्जा करतात, पार्ट्या करतात, ते मात्र चालतं, आणि बाई घराच्या बाहेर पडले तर लगेच तिच्यावर आरोप करायचं, म्हणजे असं म्हणायचं तिच्यावर वाटेल तसे आरोप करायचे। त्यावर आता मधुमती आजी म्हणते की म्हणजे तुला आता नाही कळायचं, पण ज्यावर तुझ्या इब्रतीवर बोट घालेल ना, तेव्हा मात्र तुझ्या लक्षात येईल गोष्टी, जेव्हा हाताच्या बाहेर जातील ना, तेव्हा तुझं लक्ष लागेल, तेव्हा लक्षात येईल तुझ्या सर्व, आता नाही। म्हणून आता तोराने आपला पदर सावरत आतमध्ये मधुमती निघून जाते। तेव्हा आता शशिकांतला हसायला येतं। शशिकांत म्हणतो की काकू काकू, पण सीमा अशी सकाळी सकाळी अचानक कुठे गेली असेल? ती नैनाला भेटायला तर गेली नसेल ना? म्हणून आता शशिकांत विचारात पडतो, पण आता मात्र नैनाला का भेटत असेल सीमा, आणि आता तिला भेटण्याचा काय असा संबंध असेल? म्हणून आता रमाने जे काही व्हॉइस नोट करून ठेवलेले असतात त्यानुसार आता शशिकांत सीमासाठी मस्त असा चहा आणि तो फुलांचा गजरा आपल्या रूम मध्ये घेऊन जातो। त्यानंतर मात्र आता नैनाने माहीला कॉल म्हणजे नंबर दिलेला असतो, फोन दिलेला असतो, ती लगेच आपल्या नील जो मित्र असतो बॉयफ्रेंड त्याला फोन करते। तेव्हा आता ती नीलला म्हणते की मी माही बोलते। तेव्हा नील म्हणतो की मला सांग की माही, तू सेफ आहे ना, आणि हा नंबर कुणाचा आहे? तेव्हा आता माही म्हणते की हो हो मी तुला सांगते। तेव्हा आता माही म्हणत असते की हो हो ओके, ऐकून घे, आय एम सेफ, माझ्या मॉममुळे मी तुला काहीच असा कॉन्टॅक्ट नाही केला, आणि माझा जो काही नंबर आहे तो सुद्धा मी बंद करून ठेवला। तेव्हा नील म्हणतो की माही यार, अरे किती दिवस झाले तू कॉन्टॅक्ट नाही केला, अगं तुला माहिती आहे का मला आता पॅनिक अटॅक आला असता। तेव्हा आता ही माही म्हणते की टॉपिक, अरे नील काय बोलतोस तू हे सर्व, आणि तूच मला म्हणाला होता की काही कॉन्टॅक्ट वगैरे करू नकोस म्हणून। तेव्हा आता नील म्हणतो की आय नो यार, अरे मीच म्हणालो होतो, पण आता मी तुला खरंच खूप मिस करतो, मला खरंच तुझी खूप आठवण येते। तेव्हा माही सुद्धा म्हणते की हो हो मला सुद्धा तुला भेटावंसं वाटतं। तेव्हा माही म्हणते की आपण आत्ताच्या आत्ता भेटूया। तर ते ऐकून नील खुश होतो। नील म्हणतो की आत्ता, आणि कुठे भेटायचं यार? तेव्हा नील म्हणतो की अगं पण तुझी मॉम तर ती आपल्याला जर बघितलं तर काय करणार आपण? त्यावर माही म्हणते की नको, तू टेन्शन घेऊ नकोस, थोडा वेळ भेटू आणि त्यावर तू निघून जा। त्यावर नील म्हणतो की माही, पण मला काय वाटतं, मी एक काम करतो की आजचं जे काही राउंडिंग चेक करून घेतो आणि आपण नंतर भेटूयात। तर लगेच माही म्हणते की नाही, आपण आजच भेटायचं, मी तिथे जाऊन बसेन, आणि तुला यायचं नसेल तर नको येऊ। तेव्हा नील म्हणतो की ए वेडाबाई थांब, तू तिकडे येतो मी, आणि तेवढ्यात नैनाही तिच्यासाठी कॉफी घेऊन येते, आणि माही तुझी कॉफी धर म्हणते। तर लगेच ही माही म्हणत असते की नाही अगं मला आत्ता कॉफी नको, मी जरा थोडा वेळ बाहेर जाऊन येते। नैना म्हणते की काय, तुला बाहेर जायचं? ऐक ना, आत्ता काही तुला जाण्याची गरज नाही, तू आत्ता जाऊ नकोस। तर लगेच माही म्हणत असते की नैना प्लीज, अगं ऐक ना, मला आत्ता जावंच लागेल, आणि ओके बाय, अगदी नैनाचा किस घेत तेथून निघून जाते। तर नैना ही माही माही करत असते। त्यानंतर मात्र आता अक्षय जेथे फुगे घेऊन रमाच्या आठवणीमध्ये पूर्णपणे वेड्यासारखा बसलेला असतो, आणि तेवढ्यात आता तेथे भूषण दादा हे फोनवर बोलत जात असतात। त्यांचं लक्ष अक्षयकडे जातं, आणि ते फोनवर बोलता बोलता त्याच्या मित्रांना म्हणतात की मी तुम्हाला 5 मिनिटात कॉल करतो, आणि रागाने फोन ठेवण्यासाठी सांगतो। त्यावर आता भूषण म्हणतो की बंटाई, अरे लाल लाल फुगे तायडीसाठी ना, तायडीसाठी सरप्राईज ना, म्हणून तो जोरजोराने हसायला लागतो। अक्षय मात्र रडत असतो, आणि त्याला काही हसू वगैरे येत नसतं। तेव्हा भूषण आता थोडासा धबकतो, आणि तो अगदी धक्क्याने विचारतो की अरे बंटाई काय रे, एकटाच कसा तू, तायडी कुठे? आणि तिला सांगतो की नंतर काय ते, आणि तरी सुद्धा अक्षय काही बोलत नसतो। त्यावर आता भूषण विचारतो की काय रे बंटाई, तुला एकट्याला टाकून तायडी गेलीस कुठे? त्यावर तर अक्षय थोडासा रडतो, आणि गेली, माझी रमा हरवली असं जेव्हा म्हणतो, तर ती अक्षयची ती अवस्था बघून भूषणला मात्र आता धक्काच बसतो। म्हणजे ती, तर भूषण म्हणतो की काय? त्यावर आता अक्षयचं भूषणकडे लक्ष जातं, आणि तो म्हणतो की भूषण, अरे भूषण, आपली रमा हरवली रे, म्हणजे आपली रमा सापडणार आहे, ती कुठेही मला असं एकट्याला सोडून नाही जाऊ शकत, ती मला सोडून नाही जाणार, ती सापडणार, असं अक्षय तिंदा बोलत असतो। तेव्हा आता भूषणला तर एक खूप मोठा असा धक्का तर बसतो, आणि तो धक्क्याने घाबरतच विचारतो की अरे भाई सर्व ठीक तर आहे ना रे? त्यावर आता अक्षय खूप रडायला सुरुवात करतो, आणि नाही अरे भाई काही ठीक नाही, पण आता मी नक्की सर्व काही ठीक करणार आहे।
अरे ती हरवली, ती लपून बसली कुठेतरी, मी तिला शोधणार आहे, माझ्या रमाला मी नक्की शोधून काढणार. तेव्हा आता भूषण म्हणतो की अरे बंट्या शांत हो, नक्की काय झालं, कुठे हरवली आपली तायडी, अरे मला नीट सांग काय झाले ते. तेव्हा आता अक्षय रडतच असतो आणि त्याला आता कसं सांगू काही सुचत नाही. भूषणला सुद्धा ही अक्षयची अवस्था काही अशी का झाली असेल आणि तायडी कुठे गेली असं तो काय म्हणत असेल, त्याला काही असा उलगडा होत नसतो. तो अक्षयला वारंवार विचारत असतो की अरे आपली तायडी कुठे गेली, कुठे हरवली. त्यावर आता त्याच्या हातामध्ये तो रमाचा फोटो असतो. अक्षय म्हणतो की अरे भूषण, मी आणि रमा फिरायला गेलो होतो पाचगणीला आणि तेथे तिचा ॲक्सिडेंट झाला असं म्हटल्यानंतर आता भूषणच्या पायाखालची जमीनच हादरते. एक खूप मोठा असा धक्का भूषणला बसतो. तेव्हा अक्षय रडतच सांगत असतो की तेथे मी थोडा उशिरा पोहोचले, रमा मला समोर दिसत होती आणि रमाच्या मागून एक गाडी आली, त्या गाडीने रमाला उडून दिलं, अरे माझी रमा दरीत पडली, अरे पण सगळे म्हणतात ती आता कायमची गेली. तेव्हा आता रमा गेली हे दुःख आता काही भूषणला सहन होत नाही. अगदी शॉक बसल्यासारखं हे सर्व तो ऐकत असतो. अक्षय सांगत असतो की माझी रमा अरे दरीत पडली आणि सर्वजण म्हणतात की रमा आता सोडून गेली, ती परत नाही येऊ शकत, तूच सांगणार आहे, अरे अशी कशी ती कायमची जाऊ शकते, अजून तिची डेड बॉडी सुद्धा नाही सापडली, रमा मला एकट्याला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. तेव्हा आता भूषणच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो की अरे बंटाय माझी तायडी. तर अक्षय म्हणतो की नाही, रमा सापडणार, माझी रमा सापडणार, अरे माझी रमा जिवंत आहे, रमाने मला सांगितलं होतं माझ्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये जो काही राग असेल तो असा फुग्यांबरोबर सोडून द्यायचा, अरे माझा काही तिच्यावर राग नाही, फक्त अरे मी थोडंसं उशिरा पोहोच, अरे सगळी चूक माझी आहे, माझ्यामुळे तिचा ऍक्सिडेंट झाला, असे रडतच अक्षय भूषणला सर्व काही सांगतो. आय एम सो सॉरी रमा, आय एम सो सॉरी असे म्हणत आता अक्षय हे ते फुगे हवेमध्ये म्हणजे वर सोडून देतो. जसं रमाने त्याला सांगितलेलं असतं अगदी तसेच करतो तो आणि अगदी तसं करून अगदी खूप रडत असतो. आणि भूषण आता अक्षयची ही अवस्था पाहत असतो. भूषणला मात्र आता रमा गेली हा एक खूप मोठा धक्का बसतो. त्याला सुद्धा आता हे सर्व काही सहन होत नसतं, परंतु अक्षयची ती झालेली अवस्था बघून आता भूषणच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं की नक्की आता बंट्याला कसं यातून बाहेर काढायचं. आणि रमाबद्दल ऐकून त्याला इतकं वाईट वाटतं. तेव्हा तो अक्षयला म्हणतो की बंटाई चल आपण घरी जाऊयात चल, आणि तो अक्षयच्या हाताला धरतो. तेव्हा आता अक्षयला तो फुग्यावाला माणूस पैसे मागतो. तेव्हा भूषण लगेच त्याच्या खिशातून काही पैसे काढतो आणि देत. तेव्हा आता भूषण म्हणतो की चल बंट्या घरी चल, मी तुला घरी सोडतो. अक्षय म्हणतो नाही मला रमाकडे जायचं, चल ना आपण रमाला शोधूयात. तेव्हा भूषण म्हणतो की हो शोधूयात, पण चल त्या अगोदर मी तुला घरी सोडतो. पण तू तरी सुद्धा अक्षय ऐकत नाही. तो म्हणतो की भूषण अरे मला रमाला शोधायचं. त्यानंतर मात्र आता इकडे ती जी माही असते तर ती आपल्या नील मित्राला भेटायला येते आणि नील सुद्धा तिला भेटायला येतो. दोघं एकमेकांना हाताने टच करतात आणि मिठी मारतात. माही खूप खुश होते. नील अरे यार फायनली आपण भेटलो, आणि परत दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि तेथे बसतात. चहाच्या टपरीवर बसतात आणि तो विचारतो माहीला की स्मोक करणार आहे का. तेव्हा माही नाही म्हणते आणि तो त्या चहावाल्या टपरीवाल्या काकांना चहा द्यायला सांगतो 2. तेव्हा हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात. इतक्या दिवसातून त्यांची भेट होते म्हणून दोघेही खुश असतात. तर माही म्हणते की नील चल ना आपण पळून जाऊन लग्न करूयात. त्यावर आता नील हसतो आणि आपण लग्न करूयात पण पळून जाऊन नाही. अगं माही यार आपलं लग्न असणार, आपलं लग्न, आणि ते पण कसं असणार आहे आलिशान लग्न, खूप सारे असे वेडिंग प्लॅनर्स आणि त्यानंतर प्री वेडिंग शूट लॅविश. आणि हे बघ मला काय वाटतं की आपल्या लग्नाचे जे काही असे कार्यक्रम आहे ते 15-20 दिवस तरी चालले पाहिजे. त्यावर माही खूप खुश होते आणि खरंच यार यू आर राईट, मी का असा विचार नाही केला, एवढं सर्व आपण करतच आहोत, मग एंट्री सुद्धा अगदी अशी आपली धडाकेबाज बाईक करून व्हायला पाहिजे. तर नील म्हणतो की खरंच क्या बात आहे, मी लेहंगा घालून बाईकवर बसू शकते पण तू तुझं बघ शेरवानी घालून बसू शकशील का. त्यावर आता नील खुशून म्हणतो की अगं तेरे लिए तर कुछ भी कर सकता हो. त्यावर आता माही म्हणते की सगळे गेस्ट हे बाईकवरूनच येतील, अगदी गाड्या रेस करून आपलं स्वागत करतील, त्यासाठी आपण खूप काही बाईक ठेवूया. तेव्हा आता नील हसत असतो आणि डन असे म्हणत असतो आणि डच लाईक माय द गर्ल, आणि म्हणतो की मला काय वाटतं की अगं माही आपण आपले फेरी सुद्धा बाईकवरूनच घेऊया. त्यावर आता माही खुश होते आणि मला मात्र चालणार आहे असे खुशून म्हणते आणि दोघेही एकमेकांना प्रेमाने मिठी मारते. तेव्हा मात्र आता माही खूप खुश असते कारण ती तिच्या नील मित्राला भेटलेली असते आणि इकडे अक्षयची
अवस्था मात्र खूप अशी बिकट होते. भूषण त्याला घरी घेऊन येतो तेव्हा मात्र आता घरी एक खूप मोठा असा प्रकार त्याला पाहायला मिळतो की आता सर्वजण रमाचे विधी पूर्ण करत असतात, परंतु अक्षय जेव्हा घरी येतो आणि तेव्हा मात्र आता त्याला खूप मोठा असा धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमाच्या फोटोला जो काही हार घातलेला असतो आणि तिचे जे बुद्धिविधी पूर्ण होत असतात तर अक्षयला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की हे काय चाललं, माझ्या बायकोच्या फोटोला हार, माझ्या समोर माझ्या बायकोच्या फोटोला हार कशाला घालतात. म्हणून लगेच अक्षय तो फोटो उचलतो आणि त्याचा हार काढून तो फोटोचा बाजूला ठेवतो. तेव्हा आता शशिकांत त्याला समजावतो की अरे हे बघ, जरा लक्षात घे की रमा या जगात नाही. तेव्हा आता अक्षय भयंकर चिडतो. अक्षय म्हणतो की यासाठीच तुम्ही सतत प्रयत्न करत तर आलात आणि हे जे काही चाललं ना तुमचं, यामागे सुद्धा तुमचा काहीतरी कट आहे. जिवंत माणसाचं कसलं तुम्ही श्राद्ध घालतात. तेव्हा अक्षय इतका भडकलेला असतो आणि तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता भूषण हा जेथून अक्षयला घेऊन येत असतो आणि ते रमाचा फोटो दाखवत तो भूषणला सांगत असतो आणि रमाला आपल्याला शोधायचं आणि त्याच वेळेस मात्र आता ही माही समोरून येत असते. नीलला भेटून ती घरी जात असते आणि समोर तिचं लक्ष अक्षयकडे जातं आणि अक्षय तर समोरून येत असतो. तेव्हा आता ह्या माही आणि अक्षयची भेट होणार का आणि अक्षयला त्या माहीमध्ये आपली रमा दिसणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.